कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या शिवानी आमचा विश्वासघात केलाय। काय? हो, आणि त्या कॉर्पोरेटरनी आमच्या सह्या घेतल्या, सगळ्या जमिनी त्याच्या नावावर करून घेतल्या आणि आता आमची घरं खाली करून घेतोय तो। आणि त्या कॉर्पोरेटरनी ज्या कंपनीला काम दिलंय ना, त्या कंपनीचा मालक तुमच्या शिवाबरोबर फिरत असतो। हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आशूच्या कंपनीचं आहे। बापरे, हे डेंजर आहे। आता काय करणार हे लोक? हेच कळत नाहीये काय करायचं। शिवा, तुम्हाला एका पॉवरफुल माणसाने खोटी आमिष दाखवून फसवलंय, बाकी काही नाही। ते माहिती आहे आम्हाला, काय करायचे ते सांग। काही टेन्शन नाहीये, मी मदत करेन तुमची। आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊया, कंप्लेंट रजिस्टर करूया। चल माझ्या। नाही, एक मिनिट, ते करून काही उपयोग नाहीये। आपल्याला ना असं काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून त्या माणसाला धडा पण शिकवता येईल आणि ती कागदपत्र पण आपल्याला मिळतील। एक मिनिट शिवा, असं काय करणार तुम्ही? काय म्हणजे यातली एक तरी गोष्ट होऊ शकते का? अरे बिल्डर आहे तो, साधा माणूस आहे का? सांगा तू। एक करू शकतो, तू त्याच्याकडे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून जाऊ शकतेस। भाई, एक नंबर आयडिया ही। वर कोणा हे असं करा तुम्ही। ते काय असतं? अरे तू जे काही बोलतोयस ते जरा नीट सांग ना, मला नाही काही कळत आहे। अगं इन्कम टॅक्स ऑफिसर, हे बघ, आता इन्कम टॅक्स ऑफिसरचं काम काय असतं की ऑडिट करणं। समजा अफरातफरी केली असेल, फ्रॉड केला असेल, ITR भरला नसेल कोणी इन्कम टॅक्स रिटर्न, तर ती व्हिजिट करून सगळं ऑडिट करतात। हा, बट त्या सगळ्याचा इथे काय संबंध आहे? अरे यार, आता यांना परत सगळं सांगा। समजा तू इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून गेलीस, तर तो तुला एक तर घरात एंट्री देईल, तिथे जाऊन तो त्याचं घर शोधू शकते, ती कागदपत्र मिळवू शकते आणि ती घेऊनही येऊ शकते, तो तुला काहीच बोलणार नाही। शपथ शिवा, तर भारी आयडिया। बोललेलं ना तुला आपल्यासाठी काहीतरी नक्कीच करणार। खरं तर आहे आयडिया चांगली, याने नक्कीच काहीतरी होईल। पण शिवा, थोडं सांभाळ, त्या बिल्डरची माणसं तिथे असतील, त्यांना संशय येता कामा नये। नाही आशू, हे लोक तेवढे हुशार आहेत, हे करतील नीट सगळं। हा, चल आपण निघू। कुठे निघूया? कुठे म्हणजे घरी चाललोय, वाट बघत असतील सगळे। आता तू मदत मागितलीस, मी दिली तुला मदत, आता आम्ही जातो। अरे ही मदत कुठे केली? ही फक्त आयडिया सांगितली तुम्ही। असं नाही बघ, तुम्हाला या नाटकात राहायला पाहिजे। नाही शिवा, एक मिनिट आशू, तू हिला कोणताही शब्द देऊ नको, उगाच आपण अडकूया। एक मिनिट ऐक ना, तू असं नको ना करू। खरं तर तुझी मदत होईल म्हणून तुला बोलवलं ना आम्ही, आणि अशी टांग नका देऊ तुम्ही दोघं। अरे पण टांग काय? एवढी चांगली आयडिया दिली आशूने, आता तुम्ही करा ना। तू मला सांग, आमच्यापैकी कोण दिसतोय ऑफिसर? हा सांग, हा दिसतोय, कोण दिसतोय? अरे यार, अजून किती वेळ यार, कधीपासून गेले अजून आले नाहीये। सगळं ठीक व्हायला पाहिजे यार, नाही झालं ना बसा बोंबलत। मी एक काम करतो, मी मागच्या रूम मधून बघून येते। थांब रे, तू कशाला जातो? ते येतील ना इकडे। आला। अयो, अप्पर कुठे? नमस्कार 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 नमस्कार। ए, शिवा कुठे? शिवा इल्ले? अरे शिवा नाहीये,
शिवा नाहीये अरे तुझ्या सोबत नव्हती ती तू कसं जाऊ दिली यार त्याला अरे तिला घेऊन यायचं अरे ना. अरे अरे थांबा रे, शिवा नाहीये म्हणजे ती शिवा नाहीये, तो शिवा आहे. म्हणजे ओय शिवा ब्रोय. आई शपथ हे बघ बघा आई शपथ खरंच रे शिवा ओळखूच येत नाहीये ते सगळं ठीक आहे रे, पण ते दोघं कुठे आहेत? कोण दोघं? तेच आशू आणि मांजा. का दिली त्यांनी आज पण टांग? ए झालं का परत तुझं सुरू? हा काय जरा नीट बोल ना काय ते. काय चुकीचं बोलला हा? काय चुकीचं बोलला? खरंच तर बोलला हा. त्या दिवशी आपण त्यांना बोललो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरलेला होता. आणि मला सांग, काय गॅरंटी देतेस ते आज येणार इथे? बोल. ए ते बघ आले. आता बोल ना, बोल आता बोल. आणखी हवी गॅरंटी? इन्स्पेक्टर देसाई रिपोर्टिंग मॅडम. सर मी पण रिपोर्टिंग. आशू, इथं तर सगळे अनोळखी माणसं आहेत. एक दोघे जणच आहेत. काय रे, तुमची उरलेली पानं गॅंग कुठे? ओय आय एम डिप्पर ब्रोय. अबे ब्रोय नानू अप्पर. अबे अप्पर डिप्पर आहेत. अबे यांना ओळखलंच नाही. तुमचं ठीक आहे, पण हे मामा कोण आहे? ए ती शिवा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.